नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकला प्रवेश घेत असताना आपण आपल्या कॉन्टॅक्ट डिटेल्स युनिव्हर्सिटीला देत असतो. तर या कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये काही कारणास्तव बदल झाल्यास, म्हणजे आपला पत्ता बदलल्यास किंवा फोन नंबर, ईमेल ॲड्रेस बदलल्यास युनिव्हर्सिटीच्या ज्या सूचना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर यासाठी आपण आपल्या जो कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते कॉन्टॅक्ट डिटेल्स बदलून घेऊ शकतो ऑनलाईन. ते कसे बदलून घ्यायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे ycmou.digitaluniversity.ac आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं असं होमपेज ओपन होईल. होमपेज ओपन झाल्यानंतर आपल्याला या भागामध्ये या ठिकाणी लॉग इन डिटेल्स दिसतील. त्यामध्ये यूजर आणि पासवर्ड, यामध्ये आपल्याला यूजर आय डी म्हणून आपला जो PRN नंबर असेल तो PRN नंबर टाकायचा आहे आणि पासवर्डच्या बॉक्समध्ये आपला जो लॉग इन पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आणि त्यानंतर गो या टॅबवरती क्लिक करा. लॉग इन झाल्यानंतर मोबाईलमध्ये आपल्याला असं पेज दिसून येईल. या ठिकाणी वरच्या भागामध्ये आपण जर बघितलं तर ई सुविधा सर्व्हिसेस आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला A to Z अक्षरं दिसतील. काही अक्षरं म्हणजे पांढऱ्या चौकटीमध्ये स्पष्ट दिसतात, काही म्हणजे त्याला पांढरी चौकट नाही. तर जी अक्षर आपल्याला दिसतात त्या अक्षरावर क्लिक करून त्या अक्षराशी संबंधित सुविधा आपण निवडू शकतो. म्हणजे समजा या व्हिडिओमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स चेंज करायचे आहेत. यासाठी यामधील C या अक्षराला क्लिक करतो. C या अक्षराला क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल. तर C अक्षराशी रिलेटेड ज्या सुविधा आहेत ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या त्या सर्व सुविधा आपल्याला या ठिकाणी दिसतील. इथे गेल्यानंतर आपल्याला एडिट प्रोफाईल अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स ही एक टॅब दिसेल. ह्या टॅबवर ती क्लिक करतो आहे कारण आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स चेंज करायचे आहेत म्हणून. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या संपूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स येतील. यामध्ये आपला PRN नंबर, कॉलेज स्टडी सेंटर नाव, आपण कोणत्या प्रोग्रामला अभ्यासक्रमातला प्रवेश घेतला आहे त्याची माहिती, त्यानंतर त्याच्याखाली पर्सनल डिटेल्स आहेत. संपूर्ण त्या पर्सनल डिटेल्स, आपला फोटो, आईचे नाव इत्यादी संपूर्ण माहिती आहे. त्यानंतर खाली आपल्याला ॲड्रेस पाहायला मिळेल. इथं तात्पुरता ॲड्रेस, सध्याचा जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी जर आपल्याला बदल करायचा असेल तर पूर्वीच्या ऐवजी वेगळा पत्ता असेल तर त्या पत्ता सिलेक्ट करा, जिल्हा सिलेक्ट करा, त्यानंतर तालुका सिलेक्ट करा आणि ॲड्रेसमध्ये बदल हवा तो बदल करू शकतो आपण. त्याचबरोबर परमनंट ॲड्रेससुद्धा आपल्याला खाली देता येतो. तर परमनंट ॲड्रेसमध्ये सुद्धा जर बदल करायचा असेल तर तो सुद्धा करू शकतो. समजा एखाद्या गावाचं नाव आपल्याला चेंज करायचं असेल तर ते खोडून आपण त्या ठिकाणी नवीन गावाचं नाव टाकू शकतो. त्याच्याखाली जी महत्त्वाची कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते म्हणजे आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर, जो आपल्याला पासवर्ड विसरल्यानंतर किंवा इतर युनिव्हर्सिटीच्या ज्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त असे हे जे 2 कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्यामध्ये मोबाईल नंबर, हा मोबाईल नंबर समजा आपल्याकडून पूर्वी दिलेला आता बदलला असेल तर तो मोबाईल नंबर आपण आत्ताचा सध्याचा देऊ शकतो. जो पूर्वीचा जो तिथं असेल तो आपण कॅन्सल करू शकतो आणि त्या ठिकाणी आपला जो नवीन आत्ताचा नंबर, चालू नंबर असेल तो नंबर या ठिकाणी देऊ शकतो. त्याचबरोबर ईमेल ID सुद्धा आपण कॅन्सल करून त्या ठिकाणी नवीन टाईप करून देऊ शकतो. आणि हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर खाली ही जी टॅब आहे अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर आपली जी कॉन्टॅक्टची जी माहिती या पेजवरती आपण चेंज केली असेल ती माहिती अपडेट झालेली आपणास पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.